आरटीओचे इंटरसेप्टर वाहन पाहून रिक्षाचालकाची धूम. अवैध वाहतूक करणाऱ्या रिक्षाची दुचाकीला धडक. महिला आणि पुरुष गंभीर जखमी. जखमींना मदत करण्याऐवजी दुसऱ्या रिक्षातून पाठवल्याचा नागरिकांचा आरोप. आरटीओ कारवाईवर प्रश्नचिन्ह. नमस्कार, मी रिया पवार, रिपब्लिक महाराष्ट्र न्यूजमध्ये आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत करते आणि ही बातमी आहे कंधार येथून आमचे प्रतिनिधी संतोष सोमासे यांच्याकडून. पाहूया सविस्तरपणे. कंधार शहरातील स्मशानभूमी परिसरात अवैध वाहतूक करणाऱ्या रिक्षामुळे अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. आरटीओचे इंटरसेप्टर वाहन पाहून एका रिक्षा चालकाने वेगाने रिक्षा चालवत दुचाकी स्वाराला धडक दिल्याचा गंभीर आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. या अपघातात दुचाकीवरील महिला आणि पुरुष गंभीर जखमी झालेले आहेत. घटनास्थळी उपस्थित असलेल्या नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. नागरिकांच्या म्हणण्यानुसार अपघाताच्या वेळी आरटीओ अधिकारी घटनास्थळी होते, मात्र जखमींना तातडीची मदत देण्यासाठी आरटीओच्या इंटरसेप्टर वाहनाचा वापर न करता दुसऱ्या रिक्षातून त्यांना उपचारासाठी पाठवण्यात आल्याचा आरोप करण्यात येत आहे. दरम्यान लोहा कंधार परिसरात अवैध वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कठोर कारवाई होत नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी आहे. आरटीओ अधिकारी वारंवार या भागात येऊनही अवैध वाहतुकीला आळा बसत नसल्याचा आरोप स्थानिकांकडून केला जातो आहे. अवैध वाहतुकीवर नियंत्रण आणण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची गांभीर्यानं दखल घ्यावी आणि चौकशी करावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे. अशाच बातम्यांचे नवनवीन अपडेट्स पाहण्यासाठी पाहत रहा रिपब्लिक महाराष्ट्र न्यूज लाईव्ह. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद. Thank you.